श्रीकांत शिंदे असं म्हणतात की सरकारचं पाठबळ असल्याशिवाय दादागिरीची भाषा होणार नाही. मी सांगू का, सरकार असं कुणालाच पाठबळ करत नाही, देत नाही. कुठलंच सरकार उद्याच्याला ज्याचं सरकार आजपर्यंत महाराष्ट्रात आहे, कुठल्या सरकारला वाटणार आहे की अशा पद्धतीच्या वक्तव्य करत असताना असं पाठबळ द्यावं. आम्ही 3 पक्ष मिळून हे सरकार चालवतो. प्रमुख पक्ष आहे भाजप. भाजपमध्ये जर कुणी काही वेगळ्या प्रकारचं वक्तव्य केलं तर त्याची नोंद ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी घेतली पाहिजे. संघटनेचे प्रमुख म्हणून रवींद्रजी आणि इकडं म्हणून देवेंद्रजी, पक्षाचे प्रमुख विधिमंडळाचे नेते म्हणून. शिवसेनेच्या कुणी वक्तव्य केलं तर त्याची नोंद एकनाथरावांनी घेतली पाहिजे, शिंदे साहेबांनी. राष्ट्रवादीत केलं तर मी, सुनील तटकरे, आम्ही लोकांनी ती घेतली पाहिजे आणि तशा पद्धतीनं आम्ही घेतो. आणि मागेही असंच वक्तव्य त्यांच्याबद्दल आलं असताना आपल्याला आठवत असेल देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही भूमिका मांडलेली होती. पण असल्या गोष्टी कधी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतके वर्ष झाली, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा असतील, वसंतराव नाईक असतील, पवार साहेब असतील किंवा त्याच्यामध्ये विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अनेक मान्यवर राज्याला नेतृत्व देऊन गेले. अंतुले साहेब असतील, शिवाजीराव निलंगेकर, बाबासाहेब भोसले, खूप जणांची नावं घेता येतील. परंतु म्हणूनच मी सुरुवातीला पत्रकार मित्रांनो म्हणलो की सुसंस्कृतपणा हा कसा राजकारणामध्ये सांभाळायचा असतो, टिकवायचा असतो. आणि त्यावेळेस तर एकतर्फी काँग्रेसची राजवट होती, पण चव्हाण साहेब कसे सगळ्यांना एक साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती ह्या सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना आदराने वागवायचे, विरोधकांना पण आदराने वागवायचे. म्हणजे ही परंपरा आहे आणि राजकीय जीवनात काम करत असणारे आमच्या सहित, माझ्या सहित सगळ्यांनी ही परंपरा जपली पाहिजे अशी माझी पण अपेक्षा, माझी विनंती. ते ह्या देशामध्ये वेगवेगळ्या संघटना असतात, ते आपापल्या परीनं काम करत असतात. त्या पद्धतीनं ती संघटना काम करते. मागे सेवा दल देखील काम करत होतं, इतर देखील संघटना काम करतात. त्यांना सगळ्यांना मुभा आहे. फक्त संघटनेने काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन आपली जी संविधान आणि घटनेने सांगितलेल्या ज्या बाबी आहेत, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या रस्त्याने सगळ्यांनी जावं ही अपेक्षा आहे. ओला दुष्काळ जाहीर करून 50,000 हे वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मागणी आहे. मी तुम्हाला खरंच पत्रकार मित्रांना सांगतो, आम्ही पण विरोधी पक्षात होतो. ज्यावेळेस विरोधी पक्षात असतात त्यात विरोधी पक्षाचे लोक वेगवेगळ्या मागण्या करतात, मोठ्या प्रमाणावर करतात. आणि जे राज्यकर्ते असतात त्यांना व्यवस्थितपणे त्याच्यातनं मार्ग काढावा लागतो. लोकांना पण मदत झाली पाहिजे, व्यवस्थितपणे झाली पाहिजे, अशा पद्धतीचं काम आम्ही करतोय आणि तशा पद्धतीने आमचं काम चालू आहे. इतर राज्यांप्रमाणे जम्मू काश्मीरची आपण भेट घेतली, काय भेटीचं कारण होतं आणि काय चर्चा? माझ्या इथं माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे. त्या कारखान्याची एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे. तिथं डी फार्मसी, बी फार्मसी, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेज, MBA असं वेगवेगळे फॅकल्टीज काम करतात. मोठ्या प्रमाणावर मुलं मुली तिथे शिक्षण घेतात. त्याचा फायदा माझ्या तालुक्याला मोठ्या प्रमाणावर झालाय, परिसराला झालाय. आणि त्याच्यामध्ये जी घटना आहे त्या घटनेमध्ये पवार साहेब तहत अध्यक्ष आहेत, म्हणजे त्या आपल्या जनरल बॉडीनंच तो ठराव केलेला आहे. आणि तिथं जे कोणी संचालक बोर्ड निवडून येतं त्याचा चेअरमन त्या संस्थेचा उपाध्यक्ष असतो. मी आता माळेगाव कारखान्याचा चेअरमन असल्यामुळे मी तिथं उपाध्यक्ष आहे. आता आम्हाला वार्षिक सभा तिथली संस्थेची घ्यायची आहे आणि अध्यक्ष तिथं पवार साहेब अध्यक्ष यांना त्यांनी 6 लोक 6 गटातनं निवड करतात. आणि त्याच्याबद्दलचे काही प्रश्न होते, ती मिटिंग लावायची होती आणि ती अनायशा पवार साहेब काल मुंबईत होते, मी पण मुंबईत होतो. बाकीचे तिथले सचिव आणि बाकीचे संबंधित लोक ह्यांनाही बोलवलेलं होतं आणि ती मिटिंग झाली. आमची ती पुढची तारीख पण ठरलेली की किती तारखेला जीबी घ्यायची आणि बाकीच्या गोष्टी घ्यायच्या. आणि त्याच्यामध्ये काही निर्णय, शिक्षण संस्था चालवत असताना वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय करावे लागतात, धोरणं करावी लागतात, अडचणी सोडवाव्या लागतात. त्याच्याबद्दलची साधकबद्दल चर्चा तासभर झाली आणि त्याकरता मी तिथे गेलो होतो. इतर राज्यांप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा आता राष्ट्रवादी निवडणुकीमध्ये उतरणार आहे. आम्ही त्यामध्ये जिथं जिथं आमचे कार्यकर्ते आहेत, आमचे सहकारी आहेत, जिथं जिथं ते संघटना वाढवण्याच्या करता तिथं प्रयत्न करतात, त्या ठिकाणी आम्ही उतरण्याचा प्रयत्न करतो. 2017 मध्ये राष्ट्रवादी पक्षाला तुमच्या समोर पुन्हा आहे. सगळ्याच राजकीय पक्षांच्या समोर आहे. फक्त
आमचे हेच गणित बदलले ते राष्ट्रवादी पुरती बदलली नाहीत, सगळ्याच राजकीय पक्षांच्या बद्दल बदललेली आहे. शिवसेनेच्या संदर्भामध्ये असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप आज केंद्रात राज्यात आहे, त्यांची वेगळी भूमिका कार्यकर्त्यांची आहे आणि इतर पण वेगवेगळे प्रकारचे पक्ष आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक पक्ष आपल्या परीनं त्या शहराला नेतृत्व देण्याचा प्रयत्न करतो. अर्थात लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक वेगळ्या अँगलनी मतदार बघतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधले तिथले प्रश्न आणि तिथं डे टू डे त्या वॉर्डात येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या करता जे कार्यकर्ते पक्षाचे ऍक्टिव्हपणे काम करतात त्यांना सपोर्ट करण्याचा कल हा राज्यातल्या साधारण मतदारांचा असतो. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाने थैमान घातलं. आम्ही कॅबिनेटमध्ये देखील याबद्दलची बरीच चर्चा केली. आम्ही अनेकांनी वेगवेगळे दौरे केले. वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय लोक बोलतात, त्यांना तो अधिकार आहे लोकशाहीने आणि संविधानाने आणि कायद्याने घटनेने दिलेला आहे. परंतु ज्यावेळेस अशी नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस राजकीय दृष्टिकोनातनं न त्याच्याकडे पाहता एक आपलं राज्य म्हणून सगळ्यांनी बघितलं पाहिजे. उद्याच्या 5 तारखेला देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब येत आहेत. त्यांचे 2 कार्यक्रम आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. त्यावेळेस आम्ही त्यांना भेटणार आहेत. ते बहुतेक 4 तारखेलाच मुक्कामाला येत आहेत आणि त्याच्यावर मुक्कामाला आल्यानंतर रात्री देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना भेटतील आणि याबद्दलची संपूर्ण पार्श्वभूमी आपण सांगितलेलीच आहेत, कारण मध्ये ते आले होते. परंतु नंतर पण पाऊस पडतोय, अतिशय पिकांचं नुकसान झालंय, घरांचं नुकसान झालंय, प्रपंचाचं नुकसान झालंय, संसार उद्ध्वस्त झालेत, रस्त्यांचं पुलांचं नुकसान झालंय, अनेक तलाव फुटलेले आहेत आणि जमिनी खरडून गेलेल्या आहेत. असे चिंताजनक परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. परंतु त्याच्यातनं तर आपल्या बळीराजाला सावरलं पाहिजे, कारण तो लाखाचा पोशिंदा आहे आणि त्या प्रकारे आम्ही निर्णय घेतलेले आहेत. आमचा प्रयत्न आहे की दिवाळीच्या आतमध्ये, दिवाळीच्या आधीच ज्यांच्या जमिनीचं, पिकांचं, घरांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्यांना सगळ्यांना त्यांच्या अकाउंटला पैसे द्यायचे. आम्ही तातडीची मदत म्हणून त्यांना 5,000, काही ठिकाणी 10,000, सुरुवातीला आम्ही 10-10 किलो गहू आणि 10-10 किलो तांदूळ अशा प्रकारे त्यांना मदत केलेली आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला मी आव्हान करतोय, अनेक जण आपला 1 दिवसाचा पगार देत आहेत, कुणी आर्थिक मदत करतायत, कुणी कपड्यांची मदत करतायत, कुणी धान्याची मदत करतायत, कुणी सीधा ज्याला आपण म्हणतो एखादं घर चालवण्याच्या करता ज्या महत्वाच्या गोष्टी लागतात तो सीधा वाटप करतायत. काही जण औषधं तिथं देत आहेत, काही जण सगळं तिथं वाहून गेलेलं असल्यामुळं तिथं जनावरं भरपूर आहेत, जनावरांना कडबा पाठवतायत, खायला चारा पाठवतायत. आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये जी पण नैसर्गिक संकट आजपर्यंत आलेली आहेत त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर इतरांनी म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर लोकांनी त्याच्यामध्ये भरभरून मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तशी मदत सुरू पण झालेली आहे. आणि मी ज्याची ऐपत असेल आणि ज्याला वाटतं त्यांनी त्यांच्या सद्बुद्धीला स्मरून ते काम करावं. आग्रह नाही परंतु विनंती आहे. त्याच प्रकारे आम्ही केंद्राकडनं पण ह्याच्यामध्ये मदत मिळवण्याचा प्रयत्न करतोय. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः पंतप्रधानांना जाऊन दिल्लीमध्ये भेटले होते, त्यांनी सगळी पार्श्वभूमी सांगितली, त्यांनी पण सगळी माहिती घेतलेली आहे. आणि ह्या पद्धतीनं आता हवामान खात्याने सांगितलं अजून 4 आणि 5 तारखेला थोडासा रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट काही भागामध्ये राहण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर पण यावेळेस अक्षरशः काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि धरणं भरलेली असल्यामुळं धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये येणारं पाणी धरणात आणि धरणाच्या खाली फ्री कॅचमेंट एरिया जो असतो त्याचं पाणी, असं ते दोन्ही एकत्र झाल्यामुळं
प्रचंड मोठं लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि नदीला पण आता मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावं लागतं. मग तिकडची गोदावरी असेल, मांजरा असेल, तेरणा असेल, भीमा असेल, सीना असेल, अशा पद्धतीचं ही एकंदरीत परिस्थिती आहे. तीच गोष्ट जळगावच्याही जिल्ह्यामध्ये काही भागात घडलेली आहे. पालघरला आपल्या इथं जवळच ठाणे जिल्ह्याच्या जवळ घडलेली आहे. विदर्भात काही ठिकाणी घडलेली आहे. सोलापूरमध्ये काही घडलेली आहे. अशा जिथं जिथं घडली आहे तिथं तिथं मंत्री बहुतेकांनी व्हिजिट केलेली आहे. थोडासा लोकांचा रोष आहे, ऐकावं लागतं, कारण ते आज त्यांचं काहीच त्यांच्या हातामध्ये राहिलेलं नाहीये. पण शांतपणे ऐकून त्याच्यातनं मार्ग काढणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनं महायुतीचं सरकार काम करतं. राष्ट्रीय